रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. सोनपेठ तालुक्यातील दत्तवाडी तीर्थक्षेत्र नारायण दत्तानंद सरस्वती माधवाश्रम स्वामी व राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज या 3 गुरु शिष्यांची समाधी असलेले भारतातील एकमेव तीर्थक्षेत्र आहे. पौष पौर्णिमेला या तीर्थक्षेत्रावर 3 गुरु शिष्यांच्या समाधी सोहळा मोठ्या थाटात उत्सवात साजरा करण्यात येतो. यासाठी देशभरातून लाखो भाविक हा देवदुर्लभ सोहळा अनुभवण्यासाठी हजेरी लावतात. गाणगापूर दत्तप्रभूंची पवित्र पुण्यभूमी. या ठिकाणी आरतीच्या वेळी ज्याप्रमाणे मानसिक रोगी आपोआप चमत्काररित्या झुलतात, तसाच प्रकार दत्तवाडी या सिद्धभूमीत पाहायला मिळतो. त्यांचे मानसिक रोग दूर जातात असा अनुभव आहे. आरतीच्या वेळी मानसिक रोगी परिसर दुमदुमून टाकतात, इडापिडा मुक्त होतात. चमत्कार ही चोरी आहे. त्यामागचा कारणभाव न समजल्यामुळे लोक त्याला चमत्कार म्हणतात असे सांगून भाविकांना अंधश्रद्धेपासून राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांनी मुक्ती दिली. तसेच हे चमत्कार आपोआप घडतात हे विशेष आहे. राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांनी भक्तांना हिंदू धर्माच्या झेंड्याखाली एकत्र करून त्यांना राष्ट्रधर्माची दीक्षा दिली. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी श्रमदान यज्ञ, नांगर यज्ञ सुरू केले व करोडो रुपयांची समाज उपयोगी कामे श्रमदानातून उभारली. नद्यांचे प्रवाह बदलणे, रस्ते तयार करणे, विहिरी खोदणे, स्वच्छता अभियान राबवणे आदी कार्यक्रम राबवून अधिकारी, पदाधिकारी, राज्यकर्ते यांना या श्रमदान यज्ञात सहभागी करून घेतले जाते व समाजाभिमुख समाज निर्मिती केली. अशा या महान संतांच्या कार्याची पुनरावृत्ती करण्यासाठी भाविक दत्तवाडीला जमा होतात. या सोहळ्यानिमित्त संस्थानाच्या वतीने अखंड हरिनाम सप्त्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात वेगवेगळ्या कीर्तनकारांनी आपली सेवा गुरुच्या चरणी सादर केली. या समाधी महोत्सव सोहळ्याला नारायण दत्तानंद संस्थानाचे ट्रस्टी रावसाहेब बापू शिंदे, डॉक्टर देशमुख, धनंजय देशमुख, मुंबईचे विठ्ठलराव परब, जयराम ठाकूर, नागपूरचे विनायक मामा देशपांडे, नांदेडचे सुधाकर टाक, दिल्लीचे गुप्ता, गोपाळराव देशमुख, ॲडव्होकेट अंबादास देशपांडे, गोविंद महाराज, श्रीपाद महाराज, अच्युतानंदाश्रम स्वामी, दत्तानंद महाराज, नरसिंग शिंदे, धोंडीराम देवकर, आंबेकर, खामगाव, मोहनराव कुलकर्णी, मुंजाजी आव्हाड, औरंगाबाद, देशपांडे, हिंगोली, शेवाळकर आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. चला तर मग दत्तवाडी येथील देवदुर्लभ समाधी सोहळा पाहण्याला. भक्तांच्या मांदी आळीने रांगा लावून मुक्त कीर्तेश्वर व माधवाश्रम स्वामींचे दर्शन घेतले. बापूला विचारा, बापूला. दादा अजिबात पलीकडे जाऊ दे. अरे पलीकडे थोडं जाऊ दे मी. सर
पलीकडे जायचं माझ्या पलीकडे मला शूटिंग काढायचं जा बाबा तुम्हीच जा एक मिनिट मला पलीकडे जाऊ द्या हा पलीकडे जाऊ द्या एक मिनिट पलीकडे जाऊ पंढरीचा वार करी संत सर्वकाळ पंढरीचा वार करी चंद्रभागेचा पंढरीचा वार करी विनंती आहे या संताची लोकांनी आता उधार होणी या संताची
पूज्य माधवाश्रम स्वामी यांच्या दुपारच्या आरतीला भाविकांनी गर्दी केली. बापूला विचारा ना, बापूला विचारून आगाव
माधवाश्रम स्वामींच्या मंदिरासमोर झुलताना मानसिक रोगी. चला समोर चला 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 काकू ताई चला चला लोक राजी खाली या खाली या चला खाली या खाली नाही जायचं आता. बाबा चला दादा चला समोर या खाली या समाधीला अभिषेक व पूजन करताना ब्रह्मवृंद. गुरु शिष्यांच्या समाधी समोर कलश पूजनाच्या वेळी झालेला संचार. Hare
दिला मनोभावे आरती करताना भाविक.
प्रभूची सद्गुरु संचारेशाची ही आरती गाताना भाविक. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.